आणि आता त्याचप्रमाणे आपण सोडवणार आहोत तिसरा क्वेश्चन आन्सर। याच्यात कर्वचं इक्वेशन काय दिलेलं आहे, y=x³ - 2x² - x। तर अगोदर याचं करून घ्यायचं डिफरन्शिएट। तर dy/dx x³ डिफरन्शिएशन 3x² - 2x² डिफरन्शिएशन 4x - x डिफरन्शिएशन 1। याला द्या इक्वेशन नंबर 1। आणि आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे, इक्वेशन ऑफ लाईन दिलेलं आहे। इक्वेशन ऑफ लाईन काय आहे, 3x - y + 1 = 0। तर आपण या इक्वेशनवरून लाईनचा स्लोप काढू शकतो। स्लोप ऑफ लाईन गिवन लाईन काय असेल, -a/b म्हणजेच -3/-1 म्हणजेच 3। हा झाला स्लोप ऑफ लाईन। आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे लाईन इज पॅरलर टू टँजंट आणि दोन पॅरलर लाईनचा स्लोप इक्वल असतो, म्हणून स्लोप ऑफ टँजंट = 3 आपल्याला लिहिता येते। आता स्लोप ऑफ टँजंट काय असते, dy/dx = 3। याला द्या इक्वेशन नंबर 2। आता आपण हे दोन्ही इक्वेशन इक्वेट करून घेऊ, म्हणजेच 3x² - 4x - 1 = 3 फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड। तर आता पहा, या 3ला इकडे आणलं तर काय होईल, 3x² - 4x - 4 = 0। तर आता आपल्याला याचे फॅक्टर पाडून फॅक्टरायझेशन मेथडनुसार xच्या दोन किमती मिळतील। तर पहा, आपल्याला फॅक्टर कशाचे पाडायचे, -12चे, ज्यांची की सबट्रॅक्शन केल्यास -4 यायला पाहिजे। तर 6 आणि 2, 3x² - 6x + 2x - 4 = 0। आता इथे कॉमन 3x निघेल, आत काय राहील x - 2 + 2 कॉमन निघेल, आत राहील x - 2 = 0। तर x - 2 आणि 3x + 2 = 0। तर याच्यावर xची किंमत 2 आली आणि इकडे x येईल -2/3। xच्या दोन किमती आलेल्या आहेत। तर आता ह्या दोन्ही किमती आपण कर्वच्या इक्वेशनमध्ये ठेवल्या तर आपल्याला पॉईंट मिळतील। तर चला ठेवूत। पहिल्यांदा पुट x = 2 इन इक्वेशन फर्स्ट, y काय आहे, x³ म्हणजे 2चा क्यूब - 2 × x² म्हणजे 2चा स्क्वेअर - 2। तर 2चा क्यूब काय येईल, 8 - 2 × 2चा स्क्वेअर 4 - 2। तर 8 - 8 - 2, 8 + -8 कॅन्सल होऊन जाईल आणि y पॉईंट येईल -2। तर आपल्याला पहिला पॉईंट मिळालेला आहे 2, -2। जर xची किंमत 2 असेल तर yची किंमत -2 असणार आहे। त्याचप्रमाणे आता पाहू, जर xची किंमत -2/3 असेल तर yची किंमत काय असणार आहे। तर हे पहा, xची किंमत काय होती, -2/3। आता ही आपल्याला ठेवायची कर्वच्या इक्वेशनमध्ये। इक्वेशन काय होतं, y = x³ - 2/3 क्यूब - 2 × x² - 2/3 स्क्वेअर -2/3। तर आपण आता याला सॉल्व करू। तर y = -2चा क्यूब काय येईल, -8/3 क्यूब 27 -2 × -2चा स्क्वेअर येईल 4/3 स्क्वेअर येईल 9। ओके, मायनस, आता मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल 2/3। सॉल्व करू, -8/27 -8/9 + 2/3 येईल। तर आता आपण याला सॉल्व करूत आणि याला सॉल्व केल्यावर आपला आन्सर येईल पहा, आणि याला सॉल्व केल्यावर आपला आन्सर येईल y = -14/27। तर आपला दुसरा पॉईंट झाला -2/3, -14/27 आणि पहिला पॉईंट होता 2, -2. धन्यवाद। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।